नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. काँग्रेसचे विधान परिषदेवरचे आमदार, मुंबईचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेले मुंबई काँग्रेस प्रदेश समितीचे भाई जगताप, ते असं म्हणाले की निवडणूक आयोग म्हणजे पंतप्रधानाच्या दरवाजावर बसलेलं कुत्रं आहे. काँग्रेसवाले जेव्हा असं कधी काही विधानं करतात ना, म्हणजे काय हसावं, त्यांची क्यू करावी किंवा काय करावं कळत नाही. म्हणजे किती महान आहेत हे मला सांगा. त्यांचा काय आरोप आहे तो आपण एक मिनिट बाजूला ठेवू. हे कोण बोलतंय? भाई जगताप. कोणाबाबतीत बोलतायत? निवडणूक आयोगाच्या बाबतीत. आणि आरोप कोणावरती आहे? मोदी, अमित शहा, भाजप, संघ सगळे समजा त्यांच्या दारातलं हे कुत्रं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सगळ्यात पहिल्यांदा इंदिरा इज इंडिया हे वाक्य कोणी बोललं होतं सांगता का जरा भाई जगताप? आठवतं का काही? जरा स्मरणशक्ती असेल तुमची तर शाबूत सांगा ना. हे वाक्य कोणी बोललेलं होतं? देवकांत बरुआ. कोण होते देवकांत बरुआ? इंदिरा गांधीच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. आणि तेव्हा ते म्हणले होते की इंदिरा इज इंडिया. ते काय होतं? ते दरवाजामध्ये बसून काय करणं होतं? कोणाचा लाळघोटेपणा चालू होता जरा उत्तर देता का? नेहरूंच्या नंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान पदावरती होते. लालबहादूर शास्त्रींचं निधन झालं. काय म्हणून इंदिरा गांधींना पंतप्रधान पदावरती बसवलं गेलं? काही त्यांचं कर्तृत्व सांगू शकता का जरा तुम्ही? ज्या काँग्रेस घराण्याचं ज्या काँग्रेसनी नेहरू गांधी घराण्याची कायम लाळघोटेपणा केला, त्याच्या दरवाजाशी बसून राहिले, ते दुसऱ्याला म्हणतात दरवाजातलं कुत्रं. बरं, काँग्रेस कार्यकर्ते तिथं लाचारसारखे बसून राहिले याचे तर कितीतरी पुरावे ते आम्ही देऊ शकू, पण बाकी सगळी यंत्रणा अख्खीच्या अख्खी. भाई जगताप, माझ्यापेक्षा तर तुम्ही मोठे असाल वयानं. माझं आता 53वं वर्ष चालू आहे. तुम्ही उत्तर द्या. आणीबाणीच्या काळामध्ये संजय गांधीच्या हाताखाली राबणारी सगळी नोकरशाही कोण होती? कुत्र्यापेक्षा त्यांची लायकी काय होती जास्तीची सांगू शकता का जरा तुम्ही? मालकानं फेकलेल्या तुकड्यावरती तिथं झेप घेणे, दारात बसून राहणे आणि भुंकणे इतकंच काम चालू होतं ना आणीबाणीच्या काळात सगळ्या नोकरशाहीचं. आणि तुम्ही एका निवडणूक आयोगाला म्हणता की दरवाजातलं कुत्रं. म्हणजे तुमचे प्रत्यक्ष काँग्रेसी काय करत होते त्याचं मी एक प्रातिनिधिक स्वरूपातलं तुम्हाला उदाहरण सांगितलं. देवकांत बरुआ, इंदिरा इज इंडिया. आणि अख्खीच्या अख्खी नोकरशाही बाईच्या पायाशी, संजय गांधीच्या पायाशी कशी लोळण घेत होती की तेव्हा त्यांच्या हातातलं खेळणं कशी बनली होती हे सगळं आणीबाणीमधलं उदाहरण आहे स्पष्टपणे. तुम्ही जर तेव्हा तरुण असाल भाई जगताप, तुम्हाला तर आठवत असेल, मग सांगा ना तेव्हा कोण कोणाला कुत्रं म्हणणार आहे ते. आज तुम्ही बरं, निवडणूक आयोगाने अतिशय स्पष्टपणे आत्ता 3 तारखेला तुम्हाला बैठकीसाठी बोलवलेले, जा जरा सांगा तुमच्या काय तक्रारी आहेत ते. वारंवार ईव्हीएमच्या संदर्भातल्या ज्या काही तक्रारी आहेत, 40 खटले गेलेले सर्वोच्च न्यायालयात, 40 आत्तापर्यंत. अगदी भाजपवाल्यांनी पण नेलेले होते जेव्हा ते विरोधी पक्षामध्ये होते. सर्वोच्च न्यायालयाने हीच थप्पड मारलेली आहे, जो कोणी हारतो तो ईव्हीएम वरती खापर फोडतो म्हणून. त्याच्यामध्ये भाजपवाले सुद्धा आले. तुमच्यावरती पण तोच आरोप आहे. आणि तुम्ही म्हणता की निवडणूक आयोग हे कुत्रे त्याच्या दारातलं. ज्या मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळीच्या सगळी नोकरशाही स्वतःच्या स्वार्थासाठी वापरायची सुरुवात झाली, तो सगळा कालखंड म्हणजे आणीबाणीचा काळाकुट्ट कालखंड तुमच्या राज्यातला आहे. बाकीचे कितीतरी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते असताना सुद्धा इंदिरा गांधींना 1959 मध्ये द ग्रेट भारतरत्न महान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय म्हणून काँग्रेसचा अध्यक्ष केलं होतं? भाई जगताप, सांगता येईल का तुम्हाला? तेव्हा अख्खीच्या अख्खी काँग्रेसची संघटना कोणाच्या दारामध्ये कुत्र्यासारखी लाळ घोटत बसून होती. कोणाची हिंमत झाली नाही की त्या अतिशय काय म्हणता येईल त्याला कनिष्ठ आहेत पक्षामध्ये, त्यांच्यापेक्षा कितीतरी ज्येष्ठ लोक आहेत. तुम्ही इंदिरा गांधींना कशासाठी आग्रह केला बसवत आहात अध्यक्षपदी काँग्रेसच्या? 59ची गोष्ट ही. केरळमधलं डाव्यांचं पहिलं लोकनियुक्त सरकार जगातलं. आजपर्यंत जगामध्ये कधीही कम्युनिस्ट पक्षांनी निवडणुका लढवलेल्या नव्हत्या लोकशाहीच्या मार्गाने. पहिल्यांदा भारतामध्ये केरळमध्ये डाव्यांचं सरकार लोकशाहीच्या मार्गाने निवडून सत्तेवरती आलं. ते सरकार पाडण्याचं पुण्यकर्म तुमच्या महान नेत्या इंदिरा गांधींनी केलं. आपल्या पित्याच्या पाठीमागे लागून
आणि ते सगळं तुमच्या राज्यपालांनी ऐकलं आणि ते सरकार बरखास्त केलं. मग तेव्हा ती सगळी यंत्रणा नेहरूंच्या दारामध्ये बसून काय करत होती? घोडवे गात होती. आज ज्या निवडणूक आयोगाला तुम्ही पंतप्रधानांच्या दारातलं कुत्रं म्हणतात, मग तुम्ही ह्या सगळ्या तेव्हाच्या यंत्रणेला, तेव्हाचे केरळचे राज्यपाल सगळे त्यांना काय म्हणणार आहात भाई जगताप? उत्तर द्या. नंतर तर कितीतरी काय 80-90 वेळा तुम्ही 356 कलमाचा वापर केलेला आहे आणि प्रत्येक वेळी इंदिरा गांधींनी आदेश दिल्याच्या नंतर तुमचे तिथले जे राज्यपाल होते ते 356 कलम लावायचे आणि ते राज्य सरकार बरखास्त करायचे. तेव्हा त्या राज्यपालाला काय म्हणायचं? मी माझ्या तोंडून तो शब्द उच्चारत नाही, कारण की राज्यपाल हे संविधानिक मोठं प्रतिष्ठेचं महत्वाचं पद आहे. भाई जगताप जेव्हा आज निवडणूक आयोगाला कुत्रं म्हणतात आणि म्हणतात की पुन्हा मी माफी मागणार नाही, माफी मागायची गरज नाही. तुमचं तोंडच सांगतंय की तुम्ही कुठल्या घाणीमधून आलेले आहात. ते मला वेगळं सांगायची काही गरज नाही. त्याच्यामध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात 356 कलमाचा वापर केला, आणीबाणी लादली, किंवा बापाची केवळ मुलगी म्हणून जी बाई काँग्रेसच्या अध्यक्षपदी बसली आणि केवळ नेहरूची कन्या म्हणून जिला बाकीच्यांनी आपसातल्या भांडणामध्ये पंतप्रधानपदी बसवलं, नंतर त्यांनी कर्तृत्व दाखवलं, ती गोष्ट वेगळी. दोनमध्ये फरक आहे. आणि तुम्ही सांगता की निवडणूक आयोग हा पंतप्रधानाच्या दारातलं कुत्रं आहे म्हणून. तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा ना, कोण कोणाच्या दारामध्ये बसून कुत्र्यासारखी लाळ घोटताय, लाचारी करताय. ते आता सुद्धा तुमच्या काँग्रेसमध्ये हे जे दरबारी राजकारणी गोळा झालेले आहेत, के.सी. वेणुगोपाल आणि बाकीचे, त्यांच्या बाबतीत काय म्हणलेले? तुमच्या जवळचे असलेले पत्रकार अशोक वानखेडे की त्यांच्या गर्लफ्रेंडला त्यांनी कसे तिकीट दिले आणि काय हे केलं म्हणून हरियाणातल्या निवडणुकीची गोष्ट आहे. म्हणून त्यांच्या विरोधामध्ये तुमच्याच रेवंत रेड्डींनी तेलंगणामध्ये FIR दाखल केलेला आहे. तुमच्यातलेच भांडणं सांगतो मी आहे. हे सगळे चिंदी पत्रकार, लिब्रांडू तुमचंच कौतुक करणारे, तुमचीच लाळ घोटणारे, तुमच्या दारातले कुत्रे येते की जे तुमच्या तोतकडं तोंड करून भुंकल्यामुळे तुमची तडफड झालेली आहे. म्हणून आत्ता महाराष्ट्रामध्ये तुम्ही स्वतःच आत्ता बोंबला लागलात ना, मी बोलायची काही गरज नाही ना. काँग्रेसमध्ये कोण कसे दरबारी आहेत, कोण लाळ घोटे आहेत, कोण दारात बसून कुत्रे आहेत, तुम्ही सांगतात. आणि ते तुम्ही असं म्हणतात की निवडणूक आयोग म्हणजे पंतप्रधानाच्या दारातलं कुत्रं आहे म्हणून. काळ कसा सूड उगवतो बघा. ह्याच भाई जगताप यांना आत्ता मागच्या निवडणुकीमध्ये यांना कसं पॉलिटिक्समध्ये पाडल्या गेलेलं होतं, आत्ता नंतर यांना विधान परिषद मिळालेली आहे. मागच्या वेळेस यांचा पत्ता असाच पक्षाच्या अंतर्गत राजकारणातून महायुतीच्या त्या महाविकास आघाडीमध्ये कटला होता. हे पराभूत झाले होते. आता सुद्धा यांना निवडणूक आयोगाला कुत्रं म्हणत असताना आपल्याच पक्षामध्ये कुत्र्यासारखी भुंकाभुंकी कशी चालली, कोण कोणाची लाळ घोटते हे सांगावं लागतंय. म्हणजे यांच्यावरती सूड काळ कसा उगवतोय लगेच बघा. हे निवडणूक आयोगाला कुत्रं म्हणतात आणि यांच्यामध्ये सगळी कुत्र्यासारखी भुंकाभुंकी कशी चालू झालेली हे यांना सांगावं लागतं. केवळ इथंच नाही, त्या CWCच्या मीटिंगमध्ये सुद्धा आणि बाकीच्या ठिकाणी सुद्धा, हरियाणात सुद्धा, किंवा आता दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत म्हणून सांगतो. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद सिंग लवली यांनी राजीनामा कशामुळे दिला? आम आदमी पक्षाला फुकट अंगावरती घेतलं म्हणून नाही. कन्हैया कुमार सारखे भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह त्याला पाठिंबा देणारे नेते फुकट उरावर घेतले. त्यांना दिल्लीमध्ये तिकीट दिलं, तेही पडले, पक्षाचंही वाटोळं करून घेतलं. म्हणून अरविंद सिंग लवली यांच्यासारख्यांनी राजीनामा देऊन काँग्रेस सोडलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला निवडणूक आयोग म्हणजे कोणाच्या दारात बसलेले कुत्रे ते नंतर बघा. पहिले काँग्रेस श्रेष्ठींच्या दारामध्ये बसलेले कुत्रे ओळखा आणि त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करा. तसं तुमचे कुत्रे तुम्हालाच चावतील आणि तुमच्या वतीच भुंकतील आणि तुम्हाला त्याची अडचण होईल. बाकी भाजपचं काय व्हायचं ते वेगळं सांगायची गरज नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.